तर अंबादास दानवेंच्या कॅश बॉम्बवरून राजकारण तापलेलं असतानाच मनसेच्या संदीप देशपांडे यांनी दुसरा बॉम्ब फोडलाय। सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांची लाचखोरी त्यांनी समोर आणली। या प्रकरणाच्या चौकशीचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलंय। बघूयात। टक्केवारीचा विळखा, मनसेचा दणका, पीडब्ल्यूडीची खाबुगिरी कॅमेरा, आपलं काम करून घेण्यासाठी चिरीमिरीची घातक प्रथा सर्व सरकारी खात्यात पडलेली आहे। ही चिरीमिरी किती खोलवर पोहोचली हे दाखवणारा एक व्हिडिओ मनसेनं पोस्ट केला आणि अवघ्या काही सेकंदात सार्वजनिक बांधकाम खात्याची लखतरं वेशीवर टांगली। साहेब मग त्याच्यामध्ये मग साहेबांचा हिशोब आहे का ना? मग एकजुडी साहेबांचा बरं ना, एक तर NOC साहेबांची मग एक एकजुडी साहेबांची। पीडब्ल्यूडीच्या हाफकिन शाखेत शाखा अभियंता शासनाकडे येणाऱ्या निधीची आधीच टक्केवारी घेताना या व्हिडिओमध्ये दिसतोय। विनोद धुमाळ असं त्याचं नाव असल्याचं कळतंय। ही रक्कम 2,80,000 इतकी असल्याचा दावा मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केला। फक्त निधी आणायचे, हे जे पैसे तो जमा करतोय हे फक्त तो LOCचे म्हणून सांगतोय। बाकी त्याला जेव्हा विचारतात की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्साचं काय, तेव्हा तो म्हणतो की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्सा वेगळा। माझ्याकडे एक्झिक्युटिव्ह सुद्धा व्हिडिओ आहे आणि डेप्युटीचा सुद्धा व्हिडिओ आहे, ते मी कालांतराने आपल्या समोर आणीनच। आज सुरुवातीला आम्ही शाखा अभियंताचा फक्त हा व्हिडिओ आपल्या समोर आणला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला विचारतात ते एक्झिक्युटिव्ह साहेबांचे किती टक्के द्यायचे, तो म्हणतात ते तुम्हाला मी नंतर सांगेन। या संपूर्ण प्रकरणात शाखा अभियंता ते आमदार या सर्वांची चौकशी करण्याची मागणी मनसेनं लावून धरली आहे। तसंच आदित्य ठाकरेंनी हा विषय सभागृहात मांडावा असंही देशपांडे म्हणतायत। या प्रकरणात कारवाई झाली नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व्हिडिओ समोर आणणार असा इशाराही त्यांनी दिलाय। मग त्या LOC मध्ये कोणाकोणाचे वाटे कुठपर्यंत आहेत, कारण ते काय एका माणसाच्या हातातला अधिकार नाहीये फंड अलॉट करणं। कोण कोण अधिकारी, कोण कोण मंत्री किंवा कोण कोण आमदार हा निधी मंजूर करण्यासाठी इन्व्हॉल्ड आहे, या सगळ्यांची चौकशी या माध्यमातून झाली पाहिजे। आजचा हा पहिला व्हिडिओ आहे, उद्या आम्ही दुसरा करू, परवा तिसरा करू। जोपर्यंत शासन याच्यावर दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रकरण बाहेर काढत राहू आणि सरकारला प्रश्न विचारू। सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलंय। जो अधिकारी आहे हा ज्युनियर इंजिनियर आहे आणि त्यानं हा प्रकार केलेला आहे। म्हणजे जो देशपांडे साहेबांनी जो आरोप केला ते असू देत किंवा त्याच्यावरचं पण समजा कोणी त्याच्यामध्ये सहभागी असेल तर त्यांना जी असेल ती कायदेशीर त्यांच्यावर ऍक्शन डिपार्टमेंटली घेतली जाईल। दबाव टाकून किंवा अशा पद्धतीनं कामं अडवून NOC देण्यासाठी वगैरे करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि ह्यात कुणालाही सोडलं जाणार नाही हे मी नक्की सांगू शकतो। पण एवढ्या आश्वासनावर हे प्रकरण मिटेल असं दिसत नाहीये, कारण ठाकरे सेनेचे आमदार सचिन अहिर यांनी या प्रकरणाची पाळंमुळं फार खोलवर गेल्याचं म्हटलंय। पीडब्ल्यूडीच्या कार्यालयामध्येच अशा प्रकारचे व्यवहार होतात, विसावामध्ये अशा प्रकारचे व्यवहार होतात। ही तक्रार वारंवार दिल्यानंतर पण देखील दखल घेतली गेली नाहीये। आज संदीप देशपांडेंनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्यात ती सत्यता, त्याची चौकशी व्हायला पाहिजे। आणि तुम्ही बघितलं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचा निर्णय पुढच्या वर्षी घेऊ, मात्र आमदार असतील, असे पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, करोडो रुपयाचे पैसे हे ज्यावेळी त्यांच्यासमोर दिसत आहेत ह्याच्यातून ते समजते की भ्रष्टाचाराचं कळस हे गाठण्याचं काम या सर्व मंडळी लोकांनी केलेलं आहे आणि या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही या निमित्ताने करणार आहोत। एकीकडे ठाकरे सेनेनं आमदारांवर कॅश बॉम्ब फोडत हिवाळी अधिवेशनात जोरदार हादरा दिलाय, तर दुसरीकडे त्यांचे नवे मित्र मनसेनं सरकारी विभागांवर कॅश बॉम्ब फोडत यंत्रणेची लखतरं टांगली आहेत। थोडक्यात आगामी पालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंकडनं असे हादरे येत राहणार, त्याचा पाठपुरावा कसा होतो, त्यावर कारवाई कशी होते, यावरूनच हा निवडणुकीचा मुद्दा होणार का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।